आई ग काय झालं? मुतखडा. आता मेल्या कर्म मेल्याचं भरपूर पाणी पित जा की. पाणी आता नाही, रोज पियाचं म्हणते. उमा पाणी आण का प्यायला. हो आणते. नानी पाणी पित जाई ना. हा पित जा. अरे काय करतो काय? अरे कोस मोडतो का काय? काय करतोय? सरकत होतो. असा सरकतो. तुम्हाला सांगतो नानी, सांगतो. आमच्या फॅमिलीमध्ये ना सगळ्यांनाच आहे हो. तुमची फॅमिली एवढी रोगट आहे, मग तुमचा वंश पुढे कसा काय वाढला? कोण जाणे. आमची मालती आहे ना, ती पण तुझ्यासारखा फॉल्टी पीसच आहे, पण कधी चेहरा पाडून बसत नाही. अरे मान्य आहे, तुम्ही आमच्यापेक्षा 4-5 दिवस कमी जगणार, म्हणून काय आयुष्यभर रडत बसायचं, आनंदात जगायचं. आता आम्ही तरी काय अमरपट्टा का घेऊन आलोय? 100-125 वर्षांनी मरणारच की आम्ही. नानी, बहुतेक तू आणि हा एकत्रच वर जाणार आहात. वा काय दिलासा दिलाय. मी फॅक्ट सांगते, भावना वगैरे ना मला आवडत नाही. नानी माझी डॉक्टरांशी अपॉइंटमेंट आहे. अरे नुसती अपॉइंटमेंट आहे एवढं म्हणालास तरी कळेल आम्हाला. तू डॉक्टरांशिवाय कोणाची कधी अपॉइंटमेंट घेतोस का? येतो नानी. हो, दीर्घायुष्य हो रे बाळा. नाही अगं, ह्यांच्याकडे आजपर्यंत कोणी साठी पाहिली नाहीये. तू कशाला तुझे आशीर्वाद वाया घालवतेस? हो आले. पडला वाटत. येते ग. आले आले. सावकाश. पेपरवेट. पेपरवेट 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 कसा वाटला? छानच आहे, पण काय काय करू काय ह्याचं? करू काय म्हणजे हे बघ, हा असा हे बघ, असं ठेवायचा कपड्यांवर. असा म्हणजे काय होतं, कपडे असे उडत नाही तिकडे तिकडे. तू घेऊन येतस ना वाळलेले कपडे, त्याच्यावर ठेवायचा. हे ओले पण चालतील, पांढरे रंगीत चटेरी पटेरी कसली, हे असं ठेवला की मग ते उडत नाहीत कपडे. फुलं बघ, फुलं बघ. फुलं 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 आहेत. तुला आवडतात ना फुलं, म्हणून मी सिलेक्ट केला. हा बघ, मी जरा जाऊन येतो. हे असं जाऊन येतो. कुठे? ते टेण्याची तब्येत बिघडली अचानक असं म्हणत होता. अचानक? हो. धडकीच भरली होती रे मला तो पेपर बघून. पण तुला कळलं नाही का? नाही टेण्या अरे नाही ना कळलं, पण मालून ओळखलं असणार की वाढदिवस विसरलो की आता मुलांना आणि सासूला सांगणार. पण ती तुझी कोणीच नव्हेत का? काय माहित. अरे मालून ना धूर्तय, तिनं ताडलं असणार मी तिचा वाढदिवस विसरलो. नानीला कोणीतरी पेपर वेट दिला होता आणि तोच मी तिला दिला असं तिला कळलं. चिडेल ती भयंकर. अरे पण पेपर वेट मध्ये जरा अतिच झालं राजा. कळतं रे मला, पण दिला ना पेपर वेट. पेपर वेट. पेपर वेट. पेपर वेट. पेपर वेट घाल त्याच्या टाळक्यात. नानी म्हणजे डोकं ठिकाणावर राहील त्याच्या. काहीतरीच काय हो. मला वाटतं भाऊजीने जुनं कुठलं तरी गिफ्ट शोधून तुला दिलंय ताई. हो मलाही तसंच वाटतंय. असू दे दिलं याला महत्व आहे. देऊन द्यायचा तर हा पेपर वेट. मागे माझ्या वाढदिवसाला भंगार LED आणून दिला आणि आता हा फालतू पेपर वेट. अहो आता इतक्या वर्षात कधी काही दिलंय का मला त्यांनी? नाही की नाही, हे दिलंय हेच मोठं आहे. आई हे बघ, मी हे आणलंय तुझ्यासाठी. काय आहे? पुरण यंत्र.
तुझं तुटलंय ना. अगो बाई थँक्यू ग थँक्यू. तिला काय उपयोग आहे? तिला येतात काय पुरणपोळी करायला? ती वरणपोळी करते, वरणपोळी. नानी तू माझ्या हातचं खाऊन बघ, म्हणजे तुला कळेल आई किती चांगली कुक येते. आणू का करून? तू करणार आहेस? हो. मला एवढ्या लवकर मरायचं नाहीये. ताई, माझ्या गिफ्ट मी संध्याकाळी देईन हं. म्हणजे काय ते माझे कुठून तरी पैसे ह्याचे राहिले, ते आले की देईन तुला. हो नको रे सोन्या. अरे माझ्या वाढदिवसाला तू आलायस ना, हेच मोठं गिफ्ट हो माझ्यासाठी. आता काही नकोले माझ्या छकुल्या. तो पण छकुल्या देवानाची ऍक्टिंग करून दाखव. कर कर. लोका सबका कहना है. मी मालूचा वाढदिवस नेहमी विसरतो. आणि कुमुदिनीचा लक्षात ठेवतोस तो राहतो का? काय माहित. अरे मग सोपं आहे की, कुमुदिनीचा असतो त्याच दिवशी वहिनींचा पण असतो. अरे मी दरवर्षी ठरवतो पण पुन्हा विसरतो. वहिनींना माहिती काय काय? कुमुदिनीचं? तिला सविस्तर काही माहिती नाही, मग ठीक आहे. पण तिच्या भावाला माहिती आहे. कसं काय? ती एक मोठी स्टोरी आहे. म्हणजे काय झालं, हा किशा तिचा भाऊ आमच्याकडे पडलेला असायचा. त्याला नेहमी दुसऱ्यांच्या वस्तू वापरण्याची सवय. एकदा असाच तो आमच्याकडे आला होता आणि काम शोधत होता. कुठेतरी त्याला मुलाखतीसाठी बोलवलं होतं. मी माझे सगळे शर्ट्स लपवून ठेवले होते. शर्ट त्यानं त्याचा घातला, पण त्याला एक शबनम पिशवी हवी होती. ती मालूला नेमकी मी वापरत नसलेली पिशवी सापडली. ती पिशवी तिनं त्याला दिली. मुलाखतीतून काही हाती पडलं नाही त्याच्या, पण पिशवीतून खजिना सापडला त्याला. त्या पिशवीत कुमुदिनीनं मला लिहिलेलं पत्र होतं. आठवलं की सांगा हा, मी दूध ठेवलंय. मग पुढे काय झालं? माझ्या आयुष्याचा रिमोट त्याच्या हातात गेला. केशा 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 दे ना रे. का? अरे काय माझी आहे ती. कोण? चिठ्ठी की कम्मो? करू नको. काय करतोस? आणि कम्मो नाहीये, तिचं नाव मुळात आहे कुम्मू. कुम्मू म्हणजे कसं आहे, कुम्मू म्हणजे खालचा ओठ आहे ना, आत गेला पाहिजे. कुम्मू कम्मो. परत तू तेच म्हणतोय गाढवा. किशा कुम्मू कुम्मू. शी भाऊजी, म्हणजे सांगतोय फक्त. हे शोभतं का तुम्हाला असं? हे बघ किशा. हा भाऊजी, तुम्ही कम्मोला अजून तुमची म्हणता. एक तर तिचं नाव ना केशाव कम्मू. अरे केशा हे जरा मोकळं कर. केशा तिचं नाव ना कम्मो नाहीये, कुम्मू कुम्मू कुम्मू. परत कम्मो म्हणायचं नाहीस. म्हणणार मी कम्मो कम्मो कम्मो. हे बघ हे खोबड फोडीन पुन्हा तिला कम्मो 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 म्हणालास तर तुला काय ती अशी तशी वाटली की काय तुला? वडिलांना अंतर्देशीय पाठवू तुझ्या आणि सांगू तुझे सगळे प्रताप? हे बघा, त्यांना कशाला मध्ये घेताय? अरे मध्ये घेताय म्हणजे काय? अरे तुझ्यावर काही संस्कारच नाही, तुला काही शिकवलंच नाही त्यांनी. कम्मो काय म्हणतोस? हे बघा, पत्रात लिहिलंय ना म्हणून. अरे अहो, ते वाण सामान आणायचंय ना, ती यादी कुठे आहे? हा यादी. यादी नाहीये काय ती? माझी आहे ती. काय? कम्मो. कम्मो कुम्मू कुम्मू कुम्मू. कोण कम्मो? अगं तू पण काय कम्मो म्हणायला लागलीस? कुम्मू खालचा ओठ हात घे. कुम्मू कुम्मू कुम्मू. कोण आहे ही बया? हिम हिम.
ताई माझी ना ती कोण? कम्मो का चिठ्ठी? अरे दोन्ही दोन्ही काय रे किशा? गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण. अरे अगो बाई, हा बघा कसा लाजतोय कम्मोचं नाव काढल्यावर. त्याला काय जाते लाजायला? कुम्मू कुम्मू आहे ते, कुम्मू कुम्मू कुमुदिनी. हो हो हो. अगो बाई, कुमुदिनी नाव आहे का? यांच्या मानलेल्या बहिणीचे नाव कुमुदिनीच आहे. हा हो अरे कुम्मू. हा 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 कुमुदिनीच नाव आहे, फक्त लाडाने मी तिला कम्मो म्हणतो. कम्मू नाही रे, कुम्मू. तुम्हाला काय करायचंय हो? त्याला म्हणायचे ते म्हणू दे. तू म्हण रे कम्मो. कम्मो. अरे बघू मालू, अगं दुसऱ्यांच्या गोष्टी अशा वाचू नयेत ग. का? भाऊ आहे तो माझा, पाठीवर पाय देऊन आलेला. बघू मला. अगं नको अगं, पण मालू हे बरोबर नाहीये. का? बघायचंय मला. अगं ताई तू आधी वाहन सामान आण बघू, आपण वाचू ना नंतर सवडीनं. हा चला जाऊयात सामान छे, छे. आणायला. वाहन सामान वगैरे आणायला माझ्याकडे वेळ नाहीये. मला वाचन असं आहे होय, ह्याला पाठव ना. हा तसंही काही काम करत नाही. किशा हे धर, धर हे, आणि जाऊन सामान घेऊन ये. दे दे. हे घ्या ते ठे. चिठ्ठी किंवा सोड चिठ्ठी. केशव केशव आई काय ए केशा केशा केशा. तेव्हापासून तो मला ब्लॅकमेल करतो. म्हणजे राजा मेलास तुझ्या कर्मानं. शाबास. हा हा मार मार मार. काय झालं? काही नाही अगं, काही ओरडलात का तुम्ही? अगं काय नाही, गंमत असंच खेळतोय. खेळत होतो खेळत होता? मी चोर, हा अस्वल. असंच खेळत होतो. मालू तू बाहेर काय करतेस? तू आतमध्ये जा. दिवे लागणीच्या वेळेला नानीनी तुला पाहिलं तर खवळेल ती. तू आत जा. बर, मग मी पानं घेऊ का? हो घे जा जा. म्हणजे घेतलीच पाहिजेत पानं. अरे दे ना हे केशा, दे ना. अरे दे दे माझ्या सोन्या, दे. देतो पण केशा खूप खाज सुटते तुला. कधीतरी इथूनही केस येतील. ताई मी तुझ्या हात जोडतो, मी तुझ्या पाया पडतो. मला सोडा नाही तर मी ओरडेन. द्या आता 20 रुपये. काय लाज वाटते का? 20 रुपये मागतोस? 20 रुपये केवढी किंमत होते माहितीये? हो ताई. हे घे. नाही हे घे. आजच्या दिवशी 10. ठीक आहे, चालवून घेईन. दे हे दे. नाही आता भूक लागली आहे. अरे जेवतो मग बघू. अरे ही शुद्ध फसवणूक. त्यानं लुटले रे मला. मी पण हुशारी केली. त्याच्या बहिणीची शपथ घालून त्याच्या तोंडाला मोठं कुलूप लावलंय मी. तो ते उघडणार नाही. तरी मनातून धास्ती वाटत राहते रे. बोललाच चुकून तर. किशा सुखी ठेवेल ना हो तिला? 542. किती मदत करतो मला घरात. लुटलंय आणि मला. कोणी लुटलंय तुम्हाला? अगं मालू, अशी भस्कन ओरडू नको ग. कामात असतो माणूस, जाईन अशा नाही एके दिवस. कोणाशी बोलताय मग?
स्वतःशीच. हे बघ 560 रुपयाचा चुना लावलाय त्याने मला. ईशानी सुरेख साडी आणलीये. हो घेणारच, न घ्यायला काय. कुठेतरी कामाला लागलाय म्हणे. हो लुटतोय, या गरीबाला लुटतोय तो. असं का बोलताय उगाच? हे बघ मालू, तो त्याच्या घरी का जात नाही? का हो? हा, आता पैसेही आणतोय ना घरी. नानींना 50 रुपये दिले स्वतःचा खर्च म्हणून. आणि का मेलं पाण्यात बघायची गरज असते माझ्या माहेरच्या माणसांना सारखी? त्याचा कुठे थारा नाही. आता पैसेही कमवतोय. मी काय विचार करत होते, आपण त्याचं भिराड थाटून द्यायला हवं. हे बघ, मी त्याच्याबरोबर त्याच्या बायकोला पोचू शकत नाही. तुमचा काय हो संबंध त्यात? अरे तो पैसे कमवतोय, हुशार आहे, बघेल त्याचा तो. काय सुरेख साडी आणली त्यांनी माझ्यासाठी. हो ते बरोबर आहे, पण मालू त्याने त्याच्या घरी गेलंच पाहिजे. मालू अगं बहिणीच्या घरी इतके दिवस राहतात, अगं जनाची नाही निदान मनाची तरी. नानींनी सांगितलं त्याला इथे राहायला. मग मी बोलेन नानीशी आणि नानी समजून घेईल. कसं आहे, शेवटी मी मुलगा आहे तिचा. मुलाच्या पायात काटा रुतला की आईच्या डोळ्यात पाणी येतच. आणि मला खात्री आहे ती माझं ऐकेल. आणि त्या किशाला सांग जास्त गमजा मारू नकोस, त्याने अजून नानीला ओळखलं नाहीये ती काय चीज आहे. नानीचं डोकं फिरलं ना मग सुनेचा भाऊ बिव ती काही बघणार नाही. बाहेर काढेल सरळ त्याला. आणि मी बोलणारच आहे नानीशी. बरं बोला. अरे बोलणारच आहे, काय घाबरतो की काय? आणि मला खात्री आहे नानी वरून कितीही चिडचिड करत असली तरी आतून ती अत्यंत समंजस बाई आहे. नानी माणूस घाड्या, हे शिकवलं मी तुला. हा? नानी अगं काय थोबाड फोडतेस का काय? वर तोंड करून बोलू नको बोक्या. नानी बोक्या म्हणू नको ग मला. बोक्या म्हणू नको. हा? काय हे शिकवलं? आणि बायकोच्या मागे लपतोय. नानी बत्ता नको, डोकं फुटेल माझं. नानी फुटू दे. अगं असं काय करतेस? एकुलताय काय मी? त्याचीच मला लाज वाटते. काय रे, घरात आलेल्या पाहुण्याशी असं वागतात? अगं पण किती दिवस? अरे पण तुला काय करायचंय? त्याचा काय त्रास आहे तुला? पडून राहतोय ना एका कोपऱ्यात तो. अगं पण त्याला त्याचे आई वडील आहेत ना. हे बघ, तू मध्ये पडू नकोस. तू तुझ्या आईचं बघ फक्त. बायकोच्या आड लपतोस काय? बाहेर ये, बाहेर ये पहिल्यांदा. धर रे त्याला, ओढ बाहेर जा. ए किशा नाही, किशा नाही. आईची आज्ञा शिरसा वंद्य. तुला तुझ्या ताईची शपथ आहे. काय फार गुणी मुलगा आहे. 50 रुपये आणून दिले त्यांनी मला आपल्या पहिल्या कमाईचे. शिवाय नवीन साडी सुद्धा आणून दिली. तो इथंच राहील, हे घर सोडून कुठेही जाणार नाही, लक्षात ठेवा. मालू तुम्ही एक शब्द बोलू नका माझ्याशी. बोलू नका. मालू मालू हे घे. नाणी. हो नोटा संपल्या माझ्याकडच्या. आज सांभाळून घे एवढंच. ठीक आहे, पगार झाल्यावर भेटू. अरे अरे चांगलाच ब्लॅकमेल करत होता तो तुला. काय करणार, माझे हात दगडाखाली होते ना. होते म्हणजे आहेत अजूनही. ते कमूचं पत्र आहे त्याच्याकडे. अरे मग बरंच झालं की. नाही ते तुला वहिनीनं पटवून द्यायचंच आहे की तुम्ही आदर्श नवरा बायको नाही आहात. मग या निमित्तानं घाल तो घाला आणि सांगून टाक त्यांना खरं काय ते. हे ऐकून त्यांना नक्की पटेल की तुम्ही आदर्श नवरा बायको नाही आहात. मग त्याच म्हणतील नको तो सत्कार. भाऊजी. हा मेवणे, काय खरूच झाली का हाताला? नाही लांबच. नाही, जरा नड होती. हा कसली? आणि कसली? पैशाची. मग तुम्ही दिलेत तर बरं झालं असतं. नाही नाही, मी रिटायर्ड माणूस आहे, माझ्याकडे कुठले एवढे पैसे. पण तुमचा मुलगा तिथे परदेशात. तो माझ्यासाठी मेलाय. पण तो पैसे पाठवत असेलच की. तू माग त्याच्याकडे. हा छ नरकात जाईन मी माझ्याकडे पैसे आत मागितले तर. हे बघ, मी तुला घाबरत नाही, मी तुला पैसे देणार नाही. असं काय करता? कागदाच्या तुकड्यासाठी एवढं काय? एक कागदाचं तुकडं तुझ्याकडे पण आहे ना, ते पत्र. म्हणजे काय जपून ठेवलंय मी. हा, ते मालूला दाखवीन अशी धमकी देतोस तू मला. पण मी दाखवलं नाही अजून. नाही.
कुमुदिनीचं पत्र आहे ना ते. हो 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 हा. हे बघ, आज संध्याकाळी तू मालूला ते पत्र गिफ्ट दे. हो? हो